इयत्ता 6वी वर्गाचे शारीरिक शिक्षण या विषयाचे 2025-26चं साप्ताहिक नियोजन आज आपण पाहणार आहोत। तर पहा, या ठिकाणी साप्ताहिक नियोजनासाठी माहे, आठवडा, कालावधी, पाठ, घटक, उपघटक, अध्ययन निष्पत्ती आणि तासिका या घटकांची आपल्याला गरज आहे। तर जून महिन्यामध्ये पहा, या ठिकाणी दिनांक दिलेला आहे आणि आपल्याला वर्ग पूर्व तयारी घ्यायची आहे। त्यानंतर जुलै महिन्यामध्ये या ठिकाणी कालावधीनुसार आपल्याला विविध प्रकारच्या जागेवर करायच्या हालचाली, तसेच जागा बदलत करायच्या हालचाली, साहित्य आणि सहकार्यासोबतच्या हालचाली, उत्तेजक व्यायाम आहेत आणि ABC ड्रिल्स सुद्धा आहेत। या ठिकाणी अध्ययन निष्पत्ती आणि तासिका आहेत। ऑगस्ट महिन्यामध्ये आपल्याला परत विशेष व्यायाम, धाडसी व्यायाम, सूर्यनमस्कार घ्यायचा आहे, गतिरोध मालिका सुद्धा घ्यायची आहे आणि चाचणी क्रमांक 1 आहे। त्यानंतर सप्टेंबर महिन्यामध्ये परत आपल्याला पोषक व्यायाम, कवायत संचलन, विविध खेळ आणि परावर्तित खेळ आणि पूरक खेळ सुद्धा घ्यायचे आहेत। त्यानंतर ऑक्टोबर महिन्यामध्ये आपली प्रथम सत्र परीक्षा आहे आणि याच महिन्यामध्ये आपल्याला विविध स्पर्धा, परत योगाभ्यास, आसने आहेत आणि शेवटच्या आठवड्यामध्ये परत दिवाळी सुट्टी आहे। या ठिकाणी अध्ययन निष्पत्ती क्रमांक आणि तासिका दिलेल्या आहेत। नोव्हेंबर महिन्यामध्ये आपल्याला परत योगाभ्यासमध्ये मुद्रा, शुद्धिक्रिया आणि प्राणायाम घ्यायचे आहेत। यानंतर डिसेंबर महिन्यामध्ये पहा, आपल्याला आरोग्य, याच्यामध्ये आहार, शरीर अवयवाची माहिती, वैयक्तिक स्वच्छता, स्वच्छतागृहाचा वापर, विश्रांती आणि झोप हे घटक घ्यायचे आहेत। जानेवारी महिन्यामध्ये परत आरोग्य, यामध्ये आपल्याला वाईट सवयींना प्रतिबंध, त्यानंतर क्रीडांगण, यामध्ये पोशाख, स्वच्छता व आखणी घ्यायची आहे। चाचणी क्रमांक 2 जानेवारी महिन्यामध्ये आहे। त्यानंतर फेब्रुवारीमध्ये पहा, क्रीडांगण या घटकामध्ये साहित्याचा वापर व निगा, सुरक्षितता, प्रथमोपचार हे घटक घ्यायचे आहेत। त्याशिवाय मुख्य खेळ सुद्धा या महिन्यातच घ्यायचे आहेत। या ठिकाणी अध्ययन निष्पत्ती आणि तासिका आहेत। मार्च महिन्यामध्ये आपल्याला पूरक उपक्रमामध्ये क्रीडा स्पर्धा सहभाग, शाळाबाह्य उपक्रम, खेळ आणि स्पर्धा हे घटक पूर्ण करायचे आहेत। त्यानंतर एप्रिल महिन्यामध्ये आपली द्वितीय सत्र परीक्षा असणार आहे आणि राहिलेल्या आठवड्यामध्ये आपल्याला परत अतिरिक्त पूरक मार्गदर्शन करायचं आहे। या ठिकाणी तासिका आणि अध्ययन निष्पत्ती क्रमांक सुद्धा आहेत।